नमस्कार. आपण पाहू शकता आपल्या समोर जे झाड आहे, या झाडाचं नाव आहे वैजयंती. वैजयंती हे एक गवतवर्गीय झाड आहे. या झाडाचे आध्यात्मिक धार्मिक महत्त्व आहे. हे झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, परंतु काही काही ठिकाणी जे हौशी वनस्पती मित्र आहेत त्यांच्याकडे हे वैजयंतीचं झाड पाहायला मिळते. या झाडापासून जे फळं येतात त्या फळांची आपल्याला माळ तयार करता येते आणि ती माळ धार्मिक तसेच आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या झाडाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. आपल्याला माहीत असेल, श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये जी माळ होती त्या माळेचं नावसुद्धा वैजयंतीची माळ हेच होतं. म्हणजे वैजयंतीची माला ही पूर्वापारपासून लोक आपल्या धार्मिक जीवनात वापरतात. तर आपण पाहू शकता या ठिकाणी या आपल्या झाडालासुद्धा मणी आलेले आहेत. वरती याचा हा फुलोर आहे आणि याचे सुंदर असे जे मणी आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही हिरवे आहेत तर काहीचा रंग पांढरा झालेला आहे. असे हे सुंदर मणी काढून आपण 108 मण्यांची जी माळ आहे ती माळ आपल्या गळ्यामध्ये घालू शकतो. हे दिसायला फार सुंदर आहेत. त्याला या ठिकाणी छान असे सुंदर वैजयंतीचे जे मणी आहेत ते मणी या ठिकाणी आलेले आहेत. काही मणी आपण पाहू शकता पिवळ्या कलरचे आहेत, तर काही हिरवे आहेत आणि काही पांढरे कलर आहेत. तर यांचा सुंदर राखाडी असा कलर वाळल्यानंतर याला प्राप्त होतो आणि हे दिसायला फार सुंदर दिसतात. वैजयंतीचे जे झाड आहे त्या पिशवीमध्ये लावल्यामुळे हे छोटे राहिलेले आहेत, परंतु याला योग्य त्या ठिकाणी मातीत लावल्यानंतर याची उंची जवळपास 5-5.5-6 फुटापर्यंत वाढते आणि याला अनेक फुटवेसुद्धा येतात. या ठिकाणीसुद्धा त्याला आपण पाहू शकता आजूबाजूने फुटवे आलेले आहेत आणि याची एक गवतासारखी थोंब तयार होते. तर या वृक्षाचे आपण संरक्षण आणि संवर्धन करूया, कारण आजकाल तणनाशकामुळे बऱ्याचशा वनस्पती झाडे हे नष्ट होत आहेत. तर आपण आपली जी परंपरा आहे ही वाचवली पाहिजेत. धन्यवाद. माझ्या चॅनलला आपण कृपया सबस्क्राईब करावे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे आणि ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करावी. धन्यवाद.